सिंधुदुर्गात पावसाचे दमदार पुनरागमन, भात लावणीच्या कामांना वेग, शेतकरी सुखावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला काही दिवस पावसाने खंड दिल्यामुळे शेतीची कामे रखडली होती. मात्र गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोमाने भात लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला असून भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी कुटुंबे लावणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रखडलेली शेतीची कामे मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत भात लावणीची बहुतांश कामे पूर्ण होतील असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. या पावसामुळे भात पिकांसह इतर पिकांनाही जीवदान मिळाले असून संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तरवा आलेला होता, त्याच्यामुळे शेतीला आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे. पाऊस नसल्यामुळे तुमचं नुकसान झालं होतं काय? पाऊस न पडल्यामुळे तरव्याला पाणी नव्हतं, तरवा मरत होता. पंपाने पाणी लावलं आणि त्याच्यामुळे तो जगलेला आहे तरवा. मात्र पाऊसच जर झाला नसता तर काय नुकसानी झाली असती? पाऊस न झाल्यामुळे काय शेतीत लावायला मिळाली नसती. तरवा पेरलेला ते जागच्या जागीच राहिला असता, मरून गेला असता. त्याच्यामुळे आमचं नुकसान झाले असतं. आज तुम्ही लावणी केली, आनंदी आहात का तुम्ही? आनंदी आहोत आम्ही, आज आनंदी आहोत. किती एकर शेती आहे तुमची? आमची 2 एकर शेती आहे. काय काय शेती करता तुम्ही? आम्ही भुईमुग करतो, नाचणी करतो, कुळीत करतो आणि ही लावणी.